रम्याने काव्याच्या कॉफीमध्ये मिक्स केलं झोपेचं औषध। तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्याने आता मागचं सगळं विसरून नव्याने सुरुवात करायची ठरवलेली आहे आणि त्याचप्रमाणे ती तिच्या करिअरकडे फोकस करण्यासाठी अभ्यासाला सुरुवात देखील करते। इकडे रम्या ही पार्थला काव्याविषयी भडकवत असते। ती पार्थला म्हणते, मला ना काव्याची खूप काळजी वाटते, कारण नंदिनीवरती हल्ला झाल्यापासून ती कॉलेजलाच गेली नाही आणि फार्म हाऊसवरती जे काही घडलं त्याच्यानंतर तिने घराच्या बाहेर पायच ठेवला नाही। तिला आधी लग्न नकोसं वाटत होतं आणि आता अभ्यास सुद्धा आवडनासा झाला का काय। पार्थ म्हणतो, असं काहीच नाही, सध्या एकामागून एक अशा घटना घडत गेल्या की त्या डिस्टर्ब झाल्या असतील। आपण थोडा त्यांना वेळ दिला की होईल सगळं ठीक, मला खात्री आहे त्या अभ्यासाला सुरुवात करतील। रम्या म्हणते, तू एवढा शुअर आहेस, चांगलंच आहे, पण मला वाटतं की ती तिच्या आयुष्यामध्ये अजिबात सिरियस नाहीये, कारण की जो माणूस सिरियस असतो ना तो नेहमी असं डिस्टर्ब राहत नाही आणि आजूबाजूच्या गोष्टींनी स्वतःवर आणि स्वतःच्या अभ्यासावर तर अजिबातच परिणाम होऊ देत नाही। आणि काव्याचं तर सगळं वेगळंच आहे, त्यामुळे ना मला तिची काळजी वाटत असते की ती तिच्या आयुष्यामध्ये काही अचीव करू शकेल की नाही। आता पार्थलाही टेन्शन आलेलं असतं। रम्याचं पार्थचे कान भरवणं सुरूच असतं। ती काव्याबद्दल पार्थला भडकवत असते। पार्थ याचाच विचार करत रूममध्ये येतो आणि दरवाजा उघडून बघतो तर काव्याही अभ्यास करत असते आणि काव्याला असा अभ्यास करताना बघून पार्थ खूपच खुश होतो। नंतर तो रम्यालाही दाखवतो काव्या अभ्यास करते। यामुळे रम्याचा प्लॅन फ्लॉप होतो, तर रम्याचा चेहरा हा बघण्यासारखा झालेला असतो। आता रम्या ही रूममध्ये येते, ती खूपच चिडलेली असते। ती वसू आत्यांना म्हणते, काव्याने मागचं सगळं विसरून आता नव्याने सुरुवात केली आहे। काव्या अभ्यासाला लागली आहे आणि ती आज जेवायला सुद्धा आली नाही। वसू आत्या म्हणतात, जेवायला नाही आली तर नाही आली, तुला तिचा एवढा का पुळका आलाय। रम्या म्हणते, कारण ती अभ्यासाला बसली होती म्हणून ती जेवायला आली नाही, जेवल्यानंतर झोप येईल म्हणून तिने डिनर स्किप केला आहे। वसू आत्या रम्याला म्हणतात, तू कोड्यात बोलणं थांबवशील का आणि जे काय असेल ते स्पष्ट सांग। रम्या चिडून म्हणते, अगं आई, तुला एवढं सुद्धा कळत नाहीये, ती काव्य आता जिद्दीला पेटली आहे, ती आता अभ्यास करायला लागली आहे, म्हणजे ती आता मूव्ह ऑन करायच्या मार्गावरती आहे। आता ती अभ्यासात रमायला लागली आहे म्हणजे उद्या जाऊन ती संसारात रमणार नाही याची काय गॅरंटी आहे, हे खूपच सिरियस आहे। तेव्हा वसू आत्या म्हणतात, अगं माझ्या लक्षातच आलं नाही। वसू आत्या म्हणतात, तू आता सांगशील का तुझ्या डोक्यामध्ये काय शिस्त आहे ते। तेव्हा रम्या म्हणते, आता ना आपल्याला तिच्या अभ्यासामध्ये अडथळे निर्माण करायचे आहेत, त्या IAS बनण्याच्या रस्त्यात एवढे काटे पेरायचे ना की तिचं ध्येय कधीच पूर्ण होणार नाही। वसू आत्या म्हणतात, पण पार्थ हा तिला प्रत्येक क्षणाला मदत करतोय म्हटल्यावरती आपण काहीच करू शकणार नाही। तेव्हा रम्या म्हणते, तू हे कशावरनं बोलतेस। तेव्हा वसू आत्या तिला सांगतात की मी आत्ताच खालून आले तेव्हा पार्थ काव्यासाठी कॉफी बनवत होता। आता कॉफी बनवत होता हे ऐकल्यावरती रम्याच्या डोक्यात एक प्लॅन येतो आणि ती वसू आत्यांना सर्व प्लॅन सांगते। तर तो प्लॅन असा असतो की त्या कॉफीमध्ये जाऊन झोपेचं औषध टाकायचं आणि त्यामुळे काव्याला झोप येईल आणि ती अभ्यासच करणार नाही। मग ठरल्याप्रमाणे पार्थ कॉफी बनवत असताना रम्या तिथे येते आणि वसू आत्या पार्थला फोन करतात आणि त्याला त्याच्या रूममध्ये बोलवून घेतात आणि तेवढ्या वेळातच रम्या ही किचनमध्ये जाते आणि त्या कॉफीमध्ये जायफळची पावडर मिक्स करते की जेणेकरून कॉफी पिऊन काव्याला झोप येईल आणि काव्या झोपून जाईल आणि तिचा अभ्यास करायचं राहून जाईल। तर यामुळे काव्या परत पहिल्यासारखी चिडचिड करेल आणि तिचा अभ्यासातलं लक्ष उडून जाईल। तर आता रम्याने काव्याचा अभ्यास होऊ नये म्हणून जो काही प्लॅन केला आहे तो पूर्ण होईल की नाही हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल। तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।